तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबईकरांना हवामान विभागाने काही सूचना केल्या आहेत। पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईमध्ये 40 ते 50 प्रति तास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मुंबईकरांना काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाकडून करण्यात आल्या आहेत। तर साधारणतः 4 वाजल्यापासून मुंबई आणि उपनगरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे। और उड़ाते गेला हुई वो पावसाला सुरुवात झाली। 4 वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्यावेळची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आधी सोसाट्याचा वारा या ठिकाणी सुटलेला होता आणि त्यानंतर मुसळधार पावसाला इथे सुरुवात झाली। मुंबई आणि उपनगरातल्या काही भागात अद्यापही रिमझिम पाऊस कोसळतो आहे। तर मुंबई आणि उपनगरात पावसाला आता सुरुवात झाली आहे। रिमझिम पाऊस होतोय, मात्र वादळी वाऱ्यासह हा पाऊस होता। और उड़ाते गेला हुई वो तर सीएसएमटी स्थानकावरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर या स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी। ही वेळ ही प्रवाशांची घरी जाण्याची पावसामुळे जे आहे ते रेल्वेची वाहतूक जी आहे ते कोलमडल्याचं आपल्याला सध्या चित्र पाहायला मिळते। सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते चाकरमान्यांची गर्दी झालेली आहे। कल्याण भागात जो आहे तो ओव्हरहेड वायर तुटलेला आहे, खांब पडले आणि त्यामुळे जे आहे ते वाहतूक विस्कळीत झालेली आहे। चाकरमाने मोठ्या प्रमाणावर या प्रमाणावर सध्या जर आपण पाहिलं तर ऑफिस सुटण्याची संपूर्ण ही वेळ आहे आणि याच वेळेत जर आपण पाहिलं तर लोकलची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे खोळंबलेली आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला सध्या चाकरमाने पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आज अनेक भागांमध्ये जे अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे, अशातच मुंबईमध्ये देखील अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। हॅलो, तर धीम्या मार्गावरची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे मध्य रेल्वेची। त्यानंतर सीएसएमटी स्थानकावरची ही दृश्य आपण पाहतोय। तर पहिली जे दृश्य आहे ती आहे ठाण्यामधली। ठाण्यामध्ये सुद्धा सध्या ठाणे ते मुलुंड अशी धीम्या मार्गावरच्या ज्या गाड्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत। पावसाचा फटका याला बसलेला आहे। तर दुसरी दृश्य ती म्हणजे सीएसएमटी स्थानकावरची, तिथे देखील प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। साधारणतः ही वेळ ही चाकरमानी घरी जाण्याची वेळ आहे आणि अशा वेळेला अचानकपणे पाऊस सुरू झाल्यामुळे एकच तारांबळ उडाली आहे प्रवाशांची आणि सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांनी मोठी गर्दी केलेली आहे। दादर स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। तर ठाणे स्थानकाच्या दरम्यान देखील गर्दी झाली असून ठाणे ते मुलुंडच्या दरम्यान धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। धीमी वाहतूक जी आहे ती आता फास्ट लोकलच्या ट्रॅकवरून आता वळवण्यात येते आणि लवकरच ती सुरळीत होईल असा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आलेला आहे। ठाणे स्थानकावर सध्या प्रवाशांची गर्दी आहे। सीएसएमटी स्थानकावर देखील प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सध्या उशिराने धावत आहेत, तर मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरची वाहतूक ही आता फास्ट ट्रॅकवरून वळवण्यात आली आहे। वादळी वाऱ्यामुळे मुलुंड ते ठाण्याच्या दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळला आणि त्यामुळे मुलुंड ते ठाणे या स्थानकादरम्यानची वाहतूक ही ठप्प झालेली आहे।